Give reason. Question number 3. Listen. Even though the magnitude of action and reaction force are equal and their directions are opposite, their effect do not cancel. काय सांगितलं क्वेश्चन बघा. Even though the magnitude of action force and reaction force are equal, their directions are opposite, but they do not cancel each other. म्हणजे याचा अर्थ बघा, एक लक्षात घ्या. ही पेन्सिल आहे बघा. ही पेन्सिल मी काय करतोय, इथे आपटतो बघा. पेन्सिलने मी याच्यावर प्रेस केलं का, म्हणजे पेन्सिलने या टेबलवर जे फोर्स लावलं त्याला म्हणतात ऍक्शन फोर्स. पण तेवढं फोर्स आहे ना, या टेबलने याच्यावर अप्लाय केलं त्याला म्हणतात रिएक्शन फोर्स. ऍक्शन फोर्स आणि रिएक्शन बघा, आपण समजा हे दोन समजा हात एकमेकावर असे आपटले, हे बघा हा ऍक्शन फोर्स आहे, ऍक्शन एकमेकावर होते. पण जे बघा ह्या हाताने याच्यावर आपटल्यानंतर ऍक्शन झालं, हा हात इथे आला तर रिएक्शन झालं. या दोघांचं बघा मॅग्निट्यूड म्हणजे प्रमाण तेवढंच आहे, डायरेक्शन ऑपोजिट आहे, पण ते एकमेकाला कॅन्सल का नाही करू शकत, असा क्वेश्चन आहे. आन्सर मधला पहिला पॉइंट बघा. व्हेन टू फोर्सेस ऍक्टिंग ऑन द सेम ऑब्जेक्ट, बघा लक्षात नाही का, व्हेन टू फोर्सेस ऍक्टिंग ऑन द सेम ऑब्जेक्ट, एकाच ऑब्जेक्टवर दोन्हीही जर काय करत असतील, फोर्स ऍक्टिंग करत असतील, and their magnitude are same and directions are opposite, they cancel each other. बघा ना, ते मात्र एकमेकाला कॅन्सल करू शकतात. पण केव्हा, जर दोन्ही एकाच ऑब्जेक्टवर व्हायला पाहिजे. ऍक्शन फोर्स आणि रिएक्शन फोर्स जर दोन्ही एकाच ऑब्जेक्टवर असतील ना तर ते कॅन्सल होऊ शकतात. बट ऍक्शन अँड रिएक्शन फोर्स act on different object, they do not act on the same object. आता ऐका, मी आता या चेअर मध्ये बसलेलो आहे, माझ्या बॉडीने या चेअरवर जे अप्लाय केलेले आहे ते ऍक्शन फोर्स आहे. मी त्या चेअर मध्ये बसलो म्हणजे मी जे फोर्स अप्लाय केलं चेअरवर ते ऍक्शन फोर्स. पण तेवढंच फोर्स या चेअरने माझ्यावर अप्लाय केलं म्हणून मी बॅलन्स एका जागेवर बसू शकतो. माझ्या बॉडीने जे अप्लाय केलं ते ऍक्शन फोर्स आणि चेअरने मला वरच्या डायरेक्शन मध्ये अप्लाय केलेलं आहे ते रिएक्शन फोर्स. बघा माझ्या बॉडीचं फोर्स अशा प्रकारे आहे, या डायरेक्शन मध्ये आहे, म्हणजे माझ्या बॉडीने फोर्स अप्लाय केलं कुणावर, चेअरवर केलेलं आहे. पण चेअरने माझ्यावर फोर्स अप्लाय केलाय, म्हणजे माझ्या बॉडीने लावलेलं ऍक्शन फोर्स आणि चेअरने लावलेलं रिएक्शन फोर्स. मला सांगा ऑब्जेक्ट सेम आहे का, नाहीये बघा, कारण ऍक्शन फोर्स कुणावर लागलाय, चेअरवर लागलेला आहे आणि रिएक्शन फोर्स माझ्यावर लागलेला आहे, म्हणजे ऑब्जेक्ट बदलली ना, सेम ऑब्जेक्ट नाहीये. बघा ऍक्शन फोर्स कुणावर आहे, चेअरवर लावून, जी माझ्या बॉडीने लावलेला आहे, आणि चेअरने माझ्यावर रिएक्शन फोर्स लावली म्हणून सांगितलं बघा. बट द ऍक्शन अँड रिएक्शन फोर्स act in different object, they do not act on the same object. एकाच ऑब्जेक्ट वर ते ऍक्शन करत नाही. and therefore even though the magnitude of action force and reaction force are equal and their directions are opposite, their effect do not cancel. बघा पुन्हा एकदा पहिला पॉइंट आहे का, when two forces acting on the same object are equal and magnitude are opposite in direction, they cancel each other. म्हणजे रिएक्शन ऍक्शन फोर्स नाही सांगितलं, कोणतेही दोन फोर्स असतील आणि एकाच ऑब्जेक्टवर जे काम करत असतील, दोन्ही फोर्स सेम आहे, डायरेक्शन अपोज आहे, तर ते कॅन्सल होतील. पण केव्हा, जर दोन्ही फोर्स एकाच ऑब्जेक्टवर काम करत असतील तर. पण ऍक्शन फोर्स आणि रिएक्शन फोर्स आहेत ना, ती एकाच ऑब्जेक्टवर काम करत नाहीये. बघा जसं आपण समजा बघा, आपण क्रिकेट खेळतोय, क्रिकेट खेळत असताना बॉल बॅटवर येऊन आपटतो, म्हणजे बॉलने अप्लाय केलेलं ऍक्शन फोर्स आणि बॅटने अप्लाय केलेलं रिएक्शन फोर्स आहे ना. म्हणजे दोघांच्या डायरेक्शन कशी आहेत, वेगवेगळे आहेत. पण एक लक्षात घ्या,
बॉलने अप्लाय कुणावर केलं फोर्स, बॅटवर, आणि बॅटने कुणावर केलं, बॉलवर केलं. म्हणजे ऑब्जेक्ट बदलली ना, एकदा बॅट आहे आणि एकदा बॉल आहे, आणि त्यामुळेच काय होत नाही, ते जे फोर्स आहे ते कॅन्सल नाही होऊ शकत, कारण दोन्ही फोर्स वेगवेगळ्या ऑब्जेक्टवर अप्लाय केले जातात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. When an object falls freely to the ground, its acceleration is uniform. एखादी वस्तू जेव्हा वरून अशी खाली पडते तेव्हा त्याचं जे एक्सेलरेशन असतं ना ते समान युनिफॉर्म असतं, म्हणजे चेंज होत नाही. इथे असणारं एक्सेलरेशन, इथे असणारं एक्सेलरेशन हे सेमच राहतं. असं का? ऐका. When an object falls freely to the ground, the only force acting on the object is gravitational force. जेव्हा एखादी वस्तू वरून खाली येते ना अशा प्रकारे, हे कुणामुळे येतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्वाकर्षण बल. प्रत्येक ऑब्जेक्टला ना अर्थ आपल्याकडे असे अट्रॅक्ट करून घेते, त्यालाच म्हणतात ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बघा पॉइंट बघा. व्हेन अन ऑब्जेक्ट फॉल्स फ्रीली टू द ग्राउंड, द ओनली फोर्स ऍक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कोणतीही वस्तू जेव्हा वरून खाली येते तेव्हा त्याच्यावर कार्य करणारे जे फोर्स आहे ते कुठला आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, गुरुत्वाकर्षण फोर्स, बल आहे. पुढे का. नियर द अर्थ सरफेस, दिस फोर्स ऑन द ऑब्जेक्ट इज प्रॅक्टिकली युनिफॉर्म. मग जे हे फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, अर्थच्या सरफेसवर जवळजवळ सगळीकडे सेम आहे. म्हणजे आपण म्हणू इथे असणारं ग्रॅव्हिटेशनल फोर्स, थोडंसं उंचावर गेल्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स, अजून समजा एक 10, 15, 20, 50 फुटावर आपण गेलो तर जवळजवळ इथे असणारा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ते युनिफॉर्म सेम आहे. आणि त्यामुळेच ऑब्जेक्ट जेव्हा वरून खाली येते की नाही तेव्हा त्याचं एक्सेलरेशन जे आहे ते पण कसं मानतात, युनिफॉर्म मानतात. परत ऐका. व्हेन अन ऑब्जेक्ट falls freely to the ground, the only force acting on the object is gravitational force of earth. Second, near the earth's surface, this force on object is practically uniform. पृथ्वीच्या पृष्ठभागावर हे गुरुत्वाकर्षण जे बल आहे, पृष्ठभागावर म्हटलंय, पृथ्वीच्या सरफेसवर जवळजवळ कसं असतं, युनिफॉर्म, सेमच आहे. देअरफॉर, आणि यांचं कम्प्लीट. व्हेन एन ऑब्जेक्ट फॉल्स फ्रीली टू द ग्राउंड, इट्स एक्सेलरेशन इज युनिफॉर्म. आणि अजून एक क्वेश्चन आपण घेऊया. राईट द इक्वेशन्स ऑफ मोशन अँड देअर रिलेशन. बघा आपल्याला याच्यावर बरीच न्यूमरिकल्स पण बघायचे आहेत, आपल्याला काही गणित पण याच्यावर शिकायचे आहेत. इक्वेशन्स ऑफ मोशन्स, 3 इक्वेशन्स आहेत. एक आहे v इज इक्वल टू यू प्लस एटी. व्यवस्थित आहे का. आपण आता बोर्डवर जेव्हा न्यूमरिकल्स जेव्हा आपण बघणार आहोत त्यावेळी पुन्हा हा टॉपिक बघूया आपण तेव्हा. आता फक्त ऐका. v इज इक्वल टू यू प्लस एटी. सेकंड आहे s इज इक्वल टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर. आणि थर्ड आहे v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. आणि रिलेशन सांगितले बघा. v इज इक्वल टू यू प्लस एटी, इथे रिलेशन आहे वेलोसिटी अँड टाइम. s इज इक्वल टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर, इथे रिलेशन आहे डिस्प्लेसमेंट अँड टाइम. आणि v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as, इथे रिलेशन असतं डिस्प्लेसमेंट अँड वेलोसिटी. तुम्हाला हे माहिती पाहिजे. v म्हणजे काय, u म्हणजे काय, s t a. बघा u म्हणजे इनिशियल वेलोसिटी, सुरुवातीचा जो वेग असतो ना वेलोसिटी, त्याला म्हणतात u. v म्हणजे फायनल वेलोसिटी, शेवटचा नंतरचा वेग. a म्हणजे एक्सेलरेशन, t म्हणजे टाइम, आणि s म्हणजे डिस्प्लेसमेंट. बघा फॉर्म्युला काय सांगितलं, इक्वेशन कोणते बघा. v इज इक्वल टू यू प्लस एटी, s इज इक्वल टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर. आणि थर्ड वन होतं बघा v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. बघा u आहे, v आहे, s आहे, a आहे आणि t आहे. u म्हणजे इनिशियल वेलोसिटी, v म्हणजे फायनल वेलोसिटी, a फॉर एक्सेलरेशन, t फॉर टाइम
अँड एस फॉर डिस्प्लेसमेंट. हे आपल्याला पाठांतर करावं लागणार आहे. आणि एक लक्षात घ्या, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे का, तुम्हाला हे सर्व क्वेश्चन जे एक्सप्लेन केले गेले यांच्या PDF ज्या पाठवलेल्या आहेत या कंपल्सरी नोटबुक मध्ये लिहायचं आहे आणि हे आन्सर्स पाठ करायचे आहेत. ओके.